डॅड कसं शक्य आहे? अहो मी तिथे असेपर्यंत मला तसं काहीच दिसलं नाही. खरं शपथ डॅड, हे हे सगळं कसं झालं? पण डॅड, स्वानंदीला ही सगळी माहिती मिळाली आहे, तुम्हाला कसं कळलं? तुला काय करायचंय? मुद्दा हा आहे की तू काहीच करू शकलेली नाहीयेस. डॅड असं काय बोलताय? मी केवढी मेहनत घेतली आणि पहिलीच वेळ होती ना, होऊ शकतं असं. आणि डॅड, यापुढे तुम्हाला माझी मदत लागेलच ना. आपण एक टीम होत ना डॅड. तुझी मदत झाली तेवढी पुरे आहे. आता काय करायचं ते मी बघतो. तू जा. असं काय करताय डॅड तुम्ही? संचिता, डॅड प्लीज. संचिता जा. गुड नाईट. मणीसराव, काय करताय? पाय का चिपताय माझे? सोडा पाय. अजिबात बोलू नका, शांत पडून राहा, शांत पडून राहा. अहो पण पाय का चिप... फक्त पायात चेपतोय ना, पाया पडतोय का मी? मोठ्यांनी लहानांच्या पाया पडू नये हे बरोबर आहे, पण नवऱ्याने दमलेल्या बायकोचे पाय चेपू नये असं कुठे लिहिलंय का? नाही ना. मग आराम करा. खर तर स्वानंदी, मी तुम्हाला थँक्यू म्हणायला आलोय. कशासाठी? जे निर्दोष आहे आणि तुम्ही त्यासाठी पुरावे शोधताय. पुरावे शोधण्यासाठी जीवाचं रान करताय, त्यामुळे तुम्ही थकताय. आणि माझ्या हेही लक्षात येत आहे की तुम्ही स्वतःची, आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घेत नाहीये. आजही सकाळपासून जेवला नाहीत ना? मग असं उपाशी राहून दगदग केल्यावर थकवा नाही का येणार? चला 2 घास खाऊन घ्या. चला. मणी सर, मणी सर, तुमच्या असण्याची इतकी सवय झाली आहे ना, तुम्ही सतत माझ्या अवतीभोवती असं वाटतंय. आणि सत्य कळल्यापासून तुमची लई आठवण येते. तुम्ही या घरात नाही आहात या विचाराने मला चैन पडत नाहीये. मणी सर, तुमची इतकी सवय झाली आहे ना की दिवस काढणं कठीण जात आहे मला या घरात. पण तुमची आठवण मला खूप बळ देते. तुम्हाला निर्दोष म्हणून सिद्ध करायला, सगळे पुरावे गोळा करण्यासाठी. मी जेवते मणी सर, तुमच्यासाठी आणि आपल्या बाळासाठी. जेसीचा मेसेज, कंपनीचा ऍड्रेस पाठवलाय. थँक्यू जेसी, थँक्यू. दादा 5 मिनिटं थांबा. हो ताई, कुठे झालं? दादा माझं काम आहे, मला आज जायचंय. ते काय काम आहे? कोणाला भेटायचंय? मला काही सामान ट्रान्सपोर्टने कुरिअर करायचं होतं, त्यासाठी भेटायचंय. थांबा, आता तुम्हाला जाता येणार नाही. कोणालाही सोडायचं नाही अशी ऑर्डर आहे आम्हाला. अहो दादा असं काय करताय? माझं लई महत्वाचं काम आहे आणि इथल्या मोठ्या साहेबांना ओळखते की मी. हे बघा, तुम्ही मला आज जाऊ देणार नाही ना, तर मी कंप्लेंट करेन त्यांच्याकडे तुमची. मला जाऊ द्या. थांबा ताई, सॉरी, तुम्हाला आज जाता येणार नाही. तिथे बघा, कोणालाही आज सोडला नाही. प्लीज तुम्ही जावा. दादा पण माझं 5 मिनिटाचं काम आहे, लई महत्वाचं काम आहे, मला जाऊ द्या की मी. हो ताई थांबा ना, तुम्हाला सांगितलं होतं ना जावा म्हणून. तिथे बघा ना, बायकाला सगळ्यांना थांबवलंय. जावा प्लीज, जावा तुम्ही.
ताई, तुम्हाला इथे वॉचमॅन दादा आत जाऊ देत नाहीयेत का? अहो मलाही जाऊ देत नाहीये, माझं लई महत्वाचं काम आहे. बरं, तुम्ही इथल्या मालकाला ओळखता का? कोण आहेत ते? काय नाव आहे त्यांचं? अहो कुठला मालक आणि कुठली कंपनी? रातोरात ऑफिस बंद करून निघून गेले. आम्हा गरिबांचा पगार बी दिला नाही मिळाल्यानी. नाहीतर काय, बघा ना. काय सांगता काय? रातोरात ही कंपनी बंद झाली? आता इंग्लिश मध्ये सांगू का कानडीत सांगू? बंद झाली कंपनी. आम्हा गरिबांचा पैसा घेऊन पळून गेले. बुडून गेले. सॉरी बरं का. अगं बाया, त्या बिचारीचं काय काम आहे काय माहिती. पोटूशी दिसते, बिचारी वन करीत फिरते. होय ना. जेसी, मला एक कळत नाहीये, एवढी मोठी कंपनी रातोरात कशी काय बंद झाली, तेही कामगारांना काही न सांगता. मला तर काहीच कळत नाहीये. मणी सरांना बाहेर काढण्यासाठी हा शेवटचा क्लू होता आपल्याकडे. तर काय करायचं आपण? मला पण काही कळत नाही ग स्वानंदी. मला असं वाटतं ना, आपण काहीतरी मिस्टेक करतो आणि ह्यासाठी ना आपल्याला एका एक्सपिरियन्स माणसाची गरज वाटते मला. म्हणजे त्या गोष्टींमध्ये तो माणूस आपल्याला गाईड करेल. काय वाटतं तुला? जेसी, आपण हे जे काही करतोय ना, ते आपलं काम नाहीये. तपास घेणं हे पोलिसांचं काम आहे, पण त्यांनीच मणी सरांना तुरुंगात टाकलंय. आणि परत ही गोष्ट आता दुसऱ्या कोणाला कळली, म्हणजे पोलिसांना किंवा सरपोतदार साहेबांना कळली, तर ते मणी सरांना तुरुंगात ठेवायचा अजून प्रयत्न करतील. ते त्यांना बाहेर नाही काढणार. त्यामुळे ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. आणि तू अशी का बोलतीयस? आतापर्यंत सापडलेत ना आपल्याला मार्ग, मग इथून पुढेही आपल्याला मार्ग सापडेलच की. पण अगं आता असं ना इमोशनल विचार करून नाही चालणार. प्रॅक्टिकल विचार करायला हवा आपल्याला. थिंक प्रॅक्टिकल स्वानंदी. माझे मानकामे सर आहेत ना, त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही हेल्प लागली तर मला सांगा. आपण मानकामे सरांना सांगायचं का? म्हणजे ते आपली हेल्प करतील. मानकामे सर? अगं म्हणजे बघ ना, मानकामे सरांसारखे एक्सपिरियन्स जर्नलिस्ट जर आपल्या बरोबर असतील तर गोष्टी सॉर्ट होतील ना. अगं आपला फोकस क्लिअर राहील. आपल्याकडून ज्या मिस्टेक्स होतात ना, त्या मिस्टेक पण नाही होणार आपल्याकडून. आणि आपण एक काम करू शकतो स्वानंदी. मी तुरुंगात जाऊन मणी सरांची बाईट घेते. मणी सरांना विचारते की तुरुंगात त्यांना काय त्रास होतोय. मणी सरांना गुन्हेगाराबद्दल विचारते.